नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। जमिनीच्या मालकीवरून सुरू असलेला वाद विकोपाला गेल्यामुळे नाशिक जिल्ह्यात एका वृद्ध व्यक्तीला जाळण्यात आल्याची घटना घडली आहे। निफाड तालुक्यात हा प्रकार घडला असून निफाड येथील थडी सारोळे गावातील कचेश्वर नागरे व वर्ष 80 यांच्या अंगावर सख्या भावाच्या कुटुंबियांनीच डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले। यामध्ये कचेश्वर नागरे 95% भाजले होते। त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। अधिक माहिती अशी की नागरे बंधूंमध्ये शेतामधील वडिलोपार्जित विहिरीवरून वाद आहे। कचेश्वर नागरे हे मंगळवारी शेतातील घराजवळ साफसफाई करत होते। ते घरात एकटे होते। हीच संधी साधून त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नागरे आणि भाऊजाई आणि पुतण्यांनी कचेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना पेटवून दिले। आगीच्या ज्वालांनी वेढल्यानंतर कचेश्वर नागरे जीव वाचवण्यासाठी सैरभैर पळायला लागले। त्यांचा आवाज ऐकून कचेश्वर नागरे यांचे कुटुंबीय धावत बाहेर आले। तोपर्यंत चांगदेव नागरे आणि त्यांचे कुटुंब तेथून पसार झाले होते। यानंतर कचेश्वर नागरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र 95% भाजल्यामुळे कचेश्वर नागरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। निफाड तालुक्यातील सारोळे थडी या गावातील नांदूर मधमेश्वर शिवारात कचेश्वर महादेव नागरे आणि चांगदेव महादेव नागरे यांच्यात शेतीच्या वादातून 7-8 वर्षापासून वाद सुरू होता। पण माझे वडील कचेश्वर महादेव नागरे आणि आई जिजाबाई नागरे हे दोघेच वयोवृद्ध असल्याने एकटेच राहत होते। भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता आणि त्यांनी एकांताचा फायदा घेतला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती डिझेल सदृश काहीतरी वस्तू फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून त्यांनी पळ काढला। आता ह्या घटनेला 24 तास पूर्ण झालेले आहे, परंतु अजूनही त्यांना पकडलेलं नाहीये। आमच्या नातेवाईकांच्या अग्रेसिव्हपणामुळे आम्ही आता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे। जाळलं की काय झालं? हो, डिझेल सदृश काहीतरी वस्तू अंगावर फेकली आणि जाळण्याचा काडी लावून जाळण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याच्या उद्देशानेच। पण मग आता काय ते माहित आहे आणि रात्री अशा प्रकारे जवळपास 90% ते बर्निंग त्याच्यात झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु वस्ती आजूबाजूला माणसं नसल्या कारणामुळे ते उशीर झाला आणि रात्री साधारण 8:30च्या दरम्यान त्यांना देवाज्ञा झाली। कोण आहे समोरची पार्टी? कचेश्वर महादेव नागरे यांचे धाकटे बंधू चांगदेव महादेव नागरे, त्यांचा मुलगा रवींद्र चांगदेव नागरे आणि निलेश चांगदेव नागरे आणि त्यांच्या बायका यांनी हे कृत्य केलं आहे। तुमची मागणी काय आहे? जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही। त्यांना तात्काळ अटक करून आम्हाला न्याय मिळावा ही विनंती।